हॅलो एव्हरीवन, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा. तसेच माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर खूप दिवसा अगोदरपासून इच्छा होती ब्लॉग वगैरे स्टार्ट करायची, परंतु म्हटलं एका चांगल्या दिवसापासून सुरुवात करावी. तर आज बुद्ध पौर्णिमा म्हटल्यावरती आजच्याहून चांगला दिवस आधी कुठला असू शकतो. तर सर्वात आधी किचन वगैरे आवरून घेतले. नंतर जी काही किचनमध्ये भांडे वगैरे होती ती आवरून घेतली. नंतर बेडरूम्स वगैरे आवरून झाडू मारून लादी वगैरे छान अशी साफ करून घेतली. त्यानंतर मी गेले आंघोळीला आणि आंघोळ करून मी छान अशी रेडी झाली. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मला खीर बनवायची होती. तर आज अशा प्रकारची खीर मी आज पहिल्यांदाच बनवणार होते, की ज्यामध्ये आपल्याला फक्त दूध घालायचे होते आणि बाकी सामग्री सगळं काही त्याच्यामध्येच दिलेलं होतं ते पॉकेटमध्ये. तर थोडं दूध कमी पडलं म्हणून मी आणखी थोडंसं दूध घेतले आणि ते पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये ते घालून घेतले. तर इथं कृती दिलेली होती स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचं. तर काही नाही, फक्त पाकिट फोडून ते आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचं होतं. स्मेल घेऊन बघितलं तर खूप छान येत होता. पाकिट मी सगळं दुधामध्ये मिक्स केलं आणि इतर रंगसुद्धा खूप छान आलेला होता. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स पण आहे ते बघू शकता. 2 पॉकेट आणलेले म्हणून दुसरंसुद्धा टाकून दिलं. म्हटलं चला छान खीर बनेल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ड्रायफ्रुट्स वगैरे त्याच्यामध्ये होते. त्याचबरोबर शेवळ्यासुद्धा होत्या आणि साखरसुद्धा त्याच्यामध्येच होती. खूप छान असं फील होत होतं सकाळी सकाळी ही खीर बनवताना. आणि पाहिजे त्या कन्सिस्टन्सीपर्यंत आपल्याला त्याला मस्त कुक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी खीर मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर म्हटलं चला सर्वात अगोदर नैवेद्य म्हणून बुद्धचेरणी खीर वाहिली, दर्शन वगैरे घेतले, बाबूला सुद्धा दर्शन वगैरे दिलं आणि त्यानंतर मग आम्ही दोघांची थोडी मस्ती वगैरे झाली या ठिकाणी आणि बाबू छान मस्ती करत होता. त्यानंतर म्हटलं चला खीरची टेस्ट करूया. तर बाबूला दिल्याच्या नंतर त्याची रिॲक्शन काही असं होते. नंतर मी चव टेस्ट केली तर खूप छान असं वाटलं. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.